त्यांचं स्वागत आहे। आज आपण नवीन विषय, नवीन सब्जेक्ट आणि नवीन गोष्टींवरती चर्चा करणार आहोत। आपल्याला आपल्या मागील व्हिडिओजवरती जेवढे व्ह्यूज आले आहेत किंवा जेवढ्या कमेंट्स आले आहेत त्यामध्ये बऱ्याचशा फार्मर्सनी आपल्याला विचारलं आहे की आपलं जे शेड आहे ते कंस्ट्रक्शन आहे याला खर्च किती येतो, याचं परबड किती कॉस्टिंग येते। तर आज आपण याची सविस्तर माहिती सांगणार आहोत। आज आपण जे शेड बघितलं आहे ते शेडची रुंदी जर बघितली तर 40 बाय 100 फुटाची रुंदी आहे, ज्यामध्ये आपल्याला 4860 बर्ड्स बसणार आहे। याच्यामध्ये जर बघितलं तर आपण याला ओमेगा कंपनीचे केजेस यूज केले आहे। ओमेगा कंपनीचे केजेस जे आहेत ते त्याला आपल्याला ट्रान्सपोर्ट कंपनीपासून तर आपल्या फार्मपर्यंत फिटिंग, या वॉटर चॅनल, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला 135 रुपये केजेस पर बर्ड एवढी कॉस्टिंग पडलेली आहे। आणि कंस्ट्रक्शनची जर गोष्ट कराल तर आपला हे जे फार्म आहे हे कॅलिफोर्निया फार्म बांधलेलं आहे। 100 बाय 40चं फार्म आहे व 100 बाय 40च्या फार्मसाठी आपल्याला 650 रुपये पर बर्ड एवढी कॉस्टिंग आली आहे। आपण जर शेड जर बघितलं तर हे शेड आपल्याला 5 फूट जमिनीपासून उंच व त्या प्लॅटफॉर्मपासून 11 फूट उंच एवढं आपण हे शेड घेतलेलं आहे। म्हणजे जमिनीपासून 5 आणि 11 17 फूट व खालील प्लॅटफॉर्मची जी जागा आहे त्याच्या खाली जो गट भरलेत आहे ते आपण 2 फुटाचे, म्हणजे अशी टोटल 21 फूट उंच आपली शेड आहे। दोन्ही साईडने आपण वरती आपण सिमेंट पत्रा वापरला आहे। विशेषतः आपण जो सिमेंट पत्रा वापरलेला आहे हा एव्हरग्रीनचा व्हाईट कूलिंगवाला पत्रा वापरलेला आहे, जेणेकरून ज्या भागामध्ये टेम्परेचरचं मोठ्या प्रमाणात टेम्परेचर असतं, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तुम्ही बऱ्याच वेळेस विचारताय की आपण काय यूज केलं पाहिजे। एव्हरग्रीनचा व्हाईट कूल जर पत्रा यूज जर केला तर नॉर्मल टेम्परेचरपेक्षा 3 डिग्री सेल्सिअस ते 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर तुमचं डाऊन असतं। दुसरी गोष्ट, आपण केजेस जे यूज केले आहे ते ओमेगाचे यूज केले आहे। पर बर्ड कॉस्टिंग तुम्हाला सांगितलीच 135 रुपये कॉस्टिंग येत आहे। हा जो केजेस आहे याची क्वालिटी खूप छान आहे। आपल्या नियरेस्ट नाशिकमध्ये याचे डीलर्स अवेलेबल आहे, तुम्हाला इझिली अवेलेबिलिटी मिळून जाते। सोबत तुम्ही आता बऱ्याच फार्मरांचा हाही क्वेश्चन होता की तुम्ही जो रॅम्प वापरलेला आहे हा रॅम्प कोणता आहे। तर हे बघू शकता तुम्ही, सिमेंटचा शीट आहे, 18 mm शीट आहे, 4 बाय 2.5चं हे शीट आहे। मधला जो गॅप आहे आपल्याला 2.5 फुटाचा जो आहे याच्यामध्ये 18 mm आपण शीट वापरलेला आहे। क्वालिटी छान आहे। आणि बऱ्याच गोष्टी आपण बघतो की केजेस ज्यावेळेस आपण बनवतो तर केजेस बनवत असताना वॉटर चॅनल ज्यावेळेस आपण लावणार आहे तर ह्या वॉटर चॅनलचं पाणी आपण काढणं खूप गरजेचं असतं। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण वॉटर चॅनलची जेवढी गरज जास्त भासते त्याच पद्धतीनं हा क्लीन करणं पण खूप गरजेचं असतं। फार्मर्सांनो तुमच्यासाठी सांगतोय की ह्या केजेस ज्यावेळेस आपल्याला क्लीन करायचं आहे, वॉटर चॅनल ज्यावेळेस क्लीन करायचं आहे, तर ही क्लिनिंग करत असताना आपण पाणी एक साईडला ज्यावेळेस लोटत आणणार आहे तर इथे पाणी ज्यावेळेस साचणार आहे ते ह्या पाण्याचा जो फ्लो आहे याच्यातनं बाहेर काढून आपण याचं आउटलेट बाहेर काढणं खूप गरजेचं असतं। आपण याचं कंस्ट्रक्शन आहे, अजून आपल्याला याचं काम बाकी आहे, पण याच्यामध्ये जो क्लिनिंग करणार आहे याचं पाणी आपण जर बाहेर प्रॉपरली आउटलेटनी काढलं तर दुपारच्या वेळेस आपल्याला जे गरम पाणी काढण्याची गरज पडते किंवा आपल्याला वॉटर चॅनल क्लीन करायची गरज पडते त्यावेळेस याची गरज बघणं किंवा याच्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला वॉटर चॅनलचं क्लिनिंग प्रॉपर होते। तसंच जसं मी तुम्हाला बोललो की नेपल लाईनची पण आपल्याला हॉट वॉटर ज्यावेळेस दुपारच्या वेळेस बाहेर काढायचं असतं तर त्यावेळेस आपण बघू शकता की ह्या सिस्टीममधनं आपण जे पाण्याची लेवल केली आहे त्याच्या साईडला खाली कॉक टाकलेला आहे, तिथनं कनेक्शन दिलं आहे आणि असं वॉटर चॅनलचं गॅप बाहेर काढलेला आहे, जेणेकरून आपल्याला दुपारच्या वेळेस ज्यावेळेस हॉट वॉटर बाहेर काढण्याची गरज पडणार आहे त्यावेळेस आपण हॉट वॉटर याच्यामधनं इझिली काढू शकतो। तर ही एक छोटीशी गोष्ट आहे की जी आपल्याला बघणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट जर तुम्ही बघू शकत असाल की आपल्या फार्ममध्ये आपण जी लाईट फिटिंग जी केली आहे तर ती लाईट फिटिंग ही आपण केजेसच्या जो रॅम्प आहे, ज्या रॅम्पवरती आपण चालतो त्या रॅम्पच्या सेंटरला केली आहे। मोस्टली फार्मर्स ही गोष्ट मोस्टली करतात किंवा नवीन फार्मर्स असतात, न्यू कमर्स फार्मर्स असतात, त्यांना ही गोष्ट माहीत नसते। त्यावेळेस ते काय करतात, केजेसच्या सेंटरला लाईट टाकतात। परंतु प्रॉब्लेम काय होतो, केजेसच्या सेंटरला जर लाईट टाकली तर त्या लाईटचा जो लाईट आहे ती लाईट खालचे जे केजेस आहे, हे जे पक्षी आहेत ह्या पक्ष्यांना ती लाईट भेटत नाही प्रॉपरली। म्हणून जर सेंटरला लाईट जर ठेवली तर ह्या दोन्ही साईडनी पक्षी असतात, जिथे आपल्याला खाद्य अवेलेबल असणार आहे, जिथे आपले अंडे पक्षी देणार आहे। तर अशा ठिकाणी आपल्याला लाईट जर व्हिजिबिलिटी प्रॉपर जर राहील, आपण देतो किती, आपण 15 तास लाईट देतो आणि 15 तास लाईट देत असताना त्यामध्ये 12 तास ही लाईट आपण सूर्यावरती डिपेंड्स करतो आणि 3 तास लाईट देणार आहे। मग ती 3 तास लाईट देत असताना जर आपण प्रॉपर लाईट जर दिलं, प्रॉपर
व्होल्टेजची लाईट जर आपण पक्ष्यांना जर दिली, व्हाईट ब्राईटनेस प्रॉपर जर दिला, तर आपल्या अंड्याचं प्रोडक्शन पण छान असतं. त्याच्यामुळे विशेषतः लक्षात राहू द्या की आपला जो रॅम्प आहे ज्याच्यावरती आपण चालणार आहोत त्याच्यावरती लाईट सेंटरला ठेवणं खूप गरजेचं आहे. नवीन फार्मर्स काय चूक करतात किंवा बऱ्याच फार्मरांचं एकच म्हणणं येत असतं की आमच्या फार्ममध्ये वॉटर चॅनलमध्ये यूज करतो आहे, नेपल लाईनला प्रेशर खूप कमी येतो आहे. तर प्रॉब्लेम काय येतो की तुम्ही जर बघू शकता की आपण जे हे ड्रम्स लावले आहे, तर ह्या ड्रम्समध्ये पाण्याची जर लेवल बघितली तर पाण्याची लेवल ही एवढीच असते. बाकीच्या वरची लेवल ही जी असते ती एमटी असते, मेंटेन करायला जाते. व विशेषतः फार्मर्स काय करतात, न्यू कमर्स फार्मर्स, आता ह्याही फार्ममध्ये सेम कंडिशन झाली आहे की आपले केजेसची लाईन आहे, एका रोला तीन केजेसचे रो आहे, 3 टप्पे आहेत, 3 टायर्स केजेस आहे आपल्याला. तर 3 टायर केजेसमध्ये प्रॉब्लेम काय येतो आहे, 1, 2 आणि 3. तर याच्यामध्ये आपण जर तिन्हीला जर वेगवेगळ्या पद्धतीचे डब्यांचा जर प्रेशर जर दिला तर ह्या 100 फुटाच्या लाईनचा जो प्रेशर आहे तो मेंटेन होतो. पण न्यू कमर्स फार्मर्स काय करतात की एकच डब्यावरती तिन्ही लाईनच्या एक लाईनला प्रेशर देतात, त्याच्यामुळे प्रेशर मेंटेन होत नाही व याची हाईट मेंटेन न झाल्यामुळे शेवटच्या पक्ष्यांना खूप कमी प्रेशर येतो. म्हणून विशेषतः फार्मर्सला सांगणं आहे की प्रत्येक लाईनला 3 डब्यांचा वेगळा फ्लो द्या, जेणेकरून तुमच्या पाईपलाईनला प्रेशर चांगला राहील, नेपलला पाणी चांगलं येईल व सगळ्या पक्ष्यांचा पाणी चांगलं जर पिले तर डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम खूप कमी येईल.